मित्रांनो, लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांची ई-केवायसी करणे अनिवार्य करण्यात आलेले आहे, कंपल्सरी करण्यात आलेले आहे. त्या अंतर्गत मित्रांनो कालपासून ई-केवायसीचे जे लिंक आहेत ते जनरेट देखील झालेले आहेत आणि त्या अंतर्गत बऱ्याच जणांनी केवायसी करण्याचा प्रयत्न देखील केला, परंतु तिथे एरर येत आहे. ज्यामध्ये जवळपास सदरील आधार क्रमांक हा पात्रता यादीच्या लिस्टमध्ये नाही असं काहीतरी एरर येत आहे. तर मित्रांनो, फायनली ई-केवायसीला सुरुवात झालेली आहे आणि ई-केवायसीचा ऑप्शन देखील प्रॉपरली तिथे दिसत सुद्धा आहे. तर त्याविषयीची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये क्लिअर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील जे बेल आयकॉन बटन आहे ते दाबायला विसरू नका. तर नमस्कार मित्रांनो, मी राज चोरेतील स्वागत आहे कृषी मेन यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, पाठीमागे काही दिवसापूर्वी ई-केवायसी करावी लागणार अशी चर्चा सुरू होती. त्यात मित्रांनो काल अचानकपणे एक जी आर आला आणि जी आर अंतर्गत ई-केवायसी हे जून महिन्यात वगैरे करण्यात यावी असं सांगण्यात येतं. परंतु मित्रांनो, जून महिन्यात निघून गेलेला आहे, परंतु यावर्षीची केवायसी ही कधी करायची, तर आता लिंक जनरेट झालेली आहे आणि प्रॉपर लिंकमध्ये ऑप्शन देखील दिसत आहे की आधार बेस ई-केवायसी काहीतरी असा ऑप्शन दिसत आहे. परंतु मित्रांनो, आदिती तटकरे यांनी सुद्धा एक पोस्ट केलेली आहे ट्विटरवर, ज्याला आपण एक्स म्हणतो आता. तर त्याच्यावर त्यांनी पोस्ट सुद्धा केलेली की बाबा लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी सुरू झालेली आहे आणि पात्र महिलांनी त्या साईटवर जाऊन त्यांनी वेबसाईट देखील दिलेली आहे त्यामध्ये त्यांच्या एक्सवरच्या पोस्टवर की बाबा या वेबसाईटवर जाऊन तुम्ही ई-केवायसी करून घ्या. तर मित्रांनो, आपण जर ई-केवायसी करायला सुरुवात केली तर ते ई-केवायसीचा तसं आधार पडताळणी वगैरे पात्रता यादीत वगैरे असं एरर येत असेल तर काळजी करू नका मित्रांनो. आज दुपारनंतर 12-1च्या नंतर ही वेबसाईट जवळपास प्रॉपर चालू होईल अशी माहिती समोर आलेली आहे. ज्या अंतर्गत आता जास्त लेट न करता, कारण की अगोदरच जून महिन्यात केवायसी करायला पाहिजे होती, परंतु जून महिन्यात केवायसी करण्यात आलेली नाही, अगोदरच लेट झालेला आहे. त्या कारणास्तव अजून जी आर काढून अजूनही लेट होणार नाही. म्हणजे जवळपास आजपासूनच ही लिंक प्रॉपरली वर्क करेल असं देखील आदिती तटकरे यांनी सांगितलेलं आहे. त्यांच्या एक्सवरच्या पोस्टवर तुम्ही जाऊन बघू शकता. तर त्यांनी लिंकसुद्धा दिलेली आहे आणि काळजी करायचं काही कारण नाही मित्रांनो. सध्या OTP बेस म्हणजे आधार नंबर लिंक असेल तरच ई-केवायसी करता येणार आहे, अन्यथा नाही. सध्याचा हा ऑप्शन आहे, परंतु लवकरच 2-3 दिवसानंतर जेव्हा आज जर वेबसाईट दुपारनंतर चालू झाली प्रॉपर, तर 1 ते 2 दिवसात समजा त्याच्यामध्ये बायोमॅट्रिकचा सुद्धा ऑप्शन येणार असल्याची माहिती समोर आलेली आहे. बायोमॅट्रिकने सुद्धा तुम्ही तुमची ई-केवायसी पूर्ण करू शकता, कारण की प्रत्येकाचा आधार नंबर हा मोबाईल नंबर लिंक नसतो. त्या कारणास्तव OTP जाणं पॉसिबल नाही. त्या कारणास्तव बायोमॅट्रिकचा सुद्धा ऑप्शन त्यामध्ये येणार आहे. काळजी करण्यासारखं काही नाही. तर ही होती छोटीशी माहिती. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.